हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा NSP अकॅडमीमध्ये. आज आपण हिस्ट्री लेक्चर्सना सुरुवात करतोय. हिस्ट्रीचे लेक्चर सिरीज सुरू करण्याआधी आपले लेक्चर्स कसे होतील आणि आपण कसा सिलेबस कव्हर करणार आहे ह्याचा एक तुम्हाला ओव्हरव्ह्यू देतो. तर बघा, आपण पहिल्यांदा गव्हर्नर जनरल्सपासून सुरुवात करतोय. गव्हर्नर जनरल्स स्टार्ट टू एंड सगळे कव्हर करू. मग वेगवेगळ्या टप्प्यावर त्या गव्हर्नर जनरलच्या कालावधीमध्ये झालेले सगळे आंदोलनं असतील, महत्त्वाचे सुधारणा असतील, महत्त्वाचे कायदे असतील, महत्त्वाचे व्यक्ती असतील त्या कालावधीमधल्या, ह्या सगळ्या आपल्याला एकत्रितपणे भेटतील त्या गव्हर्नर जनरलच्या कालावधीमध्ये. याचा फायदा असा होईल की आपल्याला जास्त इंटरलिंकिंग करण्याचे गरज भासणार नाही. दुसरी, महाराष्ट्राच्या इतिहासाचे लेक्चर सिरीज आपण म्हणजे समाजसुधारक असतील ते वेगळे लेक्चर सिरीज घेऊ. म्हणजे काय होईल की आपल्याला वेगळ्या पद्धतीनं लेक्चर्स घेता येतील. त्याचा फायदा असा होईल की तुम्हाला जास्त कन्फ्युजन कुठेही होणार नाही. ओके, तर आज आपण गव्हर्नर जनरलचं लेक्चर सुरुवात करतोय. गव्हर्नर जनरल काय होतं बघा. हे पद का निर्माण झालं, ब्रिटिशांना याची आवश्यकता का भासली, तर क्लिअर आहे की ब्रिटिशांना भारतावर एक पकड मिळवायची होती. त्यांचा व्यापार वृद्धी असेल, त्यांचं जे काय कंट्रोल होतं भारतावरचं ते व्यवस्थित ठेवण्यासाठी त्यांना या पदाची निर्मिती करणं गरजेचं वाटलं. तर बघा, 1773ला चार्टर्ड ॲक्ट आला. चार्टर्ड ॲक्टनुसार गव्हर्नर जनरल या पदाची निर्मिती झाली. त्यानुसार वॉरन हेस्टिंग हा फोर्ट विल्यमचा पहिला गव्हर्नर जनरल झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर 1833ला भारतासाठी, संपूर्ण भारतासाठी, आधीचा जो वॉरन हेस्टिंग आहे तो पोर्ट विल्यमसाठी बेंगॉल पुरता गव्हर्नर जनरल आहे. आता जो 1833ला जो काय होतोय गव्हर्नर जनरल, तो पूर्ण भारतासाठी होतोय. तो पूर्ण भारतासाठी गव्हर्नर जनरल पहिला कोण आहे, तर विल्यम पेंटिंग. लावा, लक्षात ठेवा, कन्फ्युजन कुठेही पेपरमध्ये होता कामा नये. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858 साली आला. त्याच्यानुसार या गव्हर्नर जनरल पदाचं नामस्वरूप बदलून व्हॉइसरॉय निर्माण झालं. त्यालाच आपण लॉर्ड म्हणतो बघा, लॉर्ड असं लावतो त्याच्या नावाच्या आधी. मग तो पहिला व्हॉइसरॉय होता लॉर्ड कॅनिंग. ओके. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 साली जो आला, त्याच्यामध्ये क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह म्हटलं जाऊ लागलं. हे दोन आहेत आपल्याकडे, लॉर्ड लिनलिथगो आणि लॉर्ड माउंटबॅटन. ओके, अशा पद्धतीने गव्हर्नर जनरल्स आहेत. त्या टप्प्यावर आपल्या सगळ्या फॅक्ट्स क्लिअर होतील. पहिल्यांदा ह्या फॅक्ट्स आहेत, तुम्ही इथं व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित बघून घ्या. नोट्स असतील तर नोट्स करून घ्या, कुठेही कन्फ्युजन होता कामा नये. ओके. त्याच्या आधी तुम्हाला एक इंट्रोडक्शन द्यायला खूप महत्त्वाचं ठरेल की गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग जरी असला तरी त्याच्या आधी काय होतं बघा. त्याच्या आधी लॉर्ड क्लाईव्हचं इंट्रोडक्शन आपल्याला होणं खूप गरजेचं आहे. लॉर्ड क्लाईव्ह कोण होता, तर तो कंपनीचा गव्हर्नर होता, नियुक्त केलेला कंपनीचा गव्हर्नर. कंपनीचं कामकाज पाहण्यासाठी त्याने कंपनीने एक गव्हर्नर नेमला होता, तो लॉर्ड क्लाईव्ह. त्याचा कालावधी साधारण 1765 ते 1772 पर्यंतचा होता. या लॉर्ड क्लाईव्हने काय केलं बघा, दुहेरी राजव्यवस्था निर्माण केली. दुहेरी राजव्यवस्था म्हणजे नेमकं काय की ब्रिटिश रेव्हेन्यू कलेक्शनसाठी, नवाब रिस्पॉन्सिबिलिटीसाठी. ओके, म्हणजे ब्रिटिश आणि नवाब अशा पद्धतीनं दुहेरी राजव्यवस्था त्यांनी निर्माण केली. त्याचबरोबर बंगाल, बिहार आणि ओरिसा याचे दिवाणी अधिकार ब्रिटिश आधिपत्याखाली आणण्याचे त्याने प्रयत्न केले. मीर जाफर लढाईनंतर खूप सारा पैसा मागे ठेवून जातो. तो पैसा लॉर्ड क्लाईव्ह फंड निर्माण करतो आणि त्याच्यामध्ये तो पैसा लावतो. म्हणजे क्लाईव्ह फंड काय आता याच्यामध्ये बघा, लॉर्ड क्लाईव्हनं काय केलं होतं की करप्शनला आळा घातला होता. कंपनीचे सर्वंट्स किंवा कंपनीचे जे काय नोकरशा आहेत त्यांच्यामध्ये जे करप्शन होते त्याला आळा घालण्याचा प्रयत्न केला होता. मग आता इतका सारा पैसा काय करायचा, म्हणून त्यानं क्लाईव्ह फंडची निर्मिती केली. क्लाईव्ह फंड काय होतं, कंपनीसाठी सेवा देणारे जे काय सेवक होते त्यांच्या फॅमिली मेंबर्ससाठी, जे डिसेबल आहेत त्यांच्यासाठी हा फंड वापरला जात असे. ओके, अशा पद्धतीने त्याने व्यवस्था निर्माण केली होती. आता मग काय होतंय, पुढं 1772ला वॉरन हेस्टिंग येतोय आणि वॉरन हेस्टिंग हाच तो जो गव्हर्नर जनरल आहे पहिला, फोर्ट विल्यमचा गव्हर्नर जनरल. जनरली अशी टेंडन्सी आहे की आपल्याकडे हाच पहिला गव्हर्नर जनरल. ओके, याचा कालावधी आहे 1772 ते
1785 कालावधी लक्षात ठेवा, पेपरमध्ये क्वेश्चन येऊ शकतोय. आता हा ज्यावेळी आला त्यावेळी ह्याच्यासमोर काय काय आव्हाने होते बघा, की आता क्लाइव्ह नंतर हा आलाय म्हटल्यानंतर क्लाइव्हच्या काहीतरी गोष्टी किंवा काही चुका असतील त्या याला दुरुस्त कराव्या लागतील ना. ओके, तर पहिलं आव्हान याच्यासमोर होतं की कंपनीची सत्ता कशी ठेवायची भारतावर. दुसरं होतं की हा जो व्यापार आहे तो पण वाढला पाहिजे. तिसरं आहे की प्रशासनात काय काय सुधारणा करता येतील, प्रशासन आणखी चांगलं कशा पद्धतीनं करता येईल. ही 3 आव्हानं त्याच्यासमोर होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं आव्हान याच्यासमोर होतं की बेंगॉल, बिहार आणि ओरिसामध्ये आलेलं दुष्काळ मोठं संकट होतं 1770 मध्ये. ओके, याचं धोरण काय होतं बघा, साम्राज्यवादी धोरण होतं. याने इजारीदारी प्रथा आणली होती. ह्या फॅक्ट्स ह्याच्या संदर्भात लक्षात ठेवा. गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग. आता टप्प्याटप्प्यावर त्याचे काय काय कामकाज आणि वेगवेगळ्या केलेल्या सुधारणा आपण बघू. याच्या कालावधीमध्ये रेग्युलेशन ऍक्ट आला 1773चा. ओके, रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार कंपनीची व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला. कंपनीबद्दल खूप सारा असंतोष होता. तो असंतोष कमी करण्यासाठी रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 आला, कंपनी व्यवस्थामध्ये सुधारणा आणण्यासाठी. दुसरं कारण होतं की क्लाइव्हचं धोरण जे होतं ड्युएल पॉलिसी किंवा आपण दुहेरी राज्यव्यवस्था पद्धत म्हणतो, ते अपयशी झालं होतं. त्याच्यामध्ये सुधारणा करायची होती म्हणून एक पाऊल टाकलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतावर नियंत्रण मिळवायचं होतं. आणि हा कायदा रेग्युलेशन ऍक्ट 1773 हा भारतावर नियंत्रण मिळवण्यासाठी पहिलं पाऊल मानलं जातं. या कायद्यान्वये गव्हर्नर जनरलची काउन्सिल निर्माण करण्यात आली. लक्षात ठेवा, गव्हर्नर जनरलची काउन्सिल 5 मेंबर्सचे होते. एक स्वतः गव्हर्नर जनरल आणि इतर 4 मेंबर्स. हे तुम्ही नाव बघू शकता. तुम्ही नाव बघून घ्या, फारसे महत्त्वाचे नाहीत पण एक नजर टाकून घ्या, नाव बघून घ्या. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट निर्माण झालं इथं कलकत्त्यामध्ये एलिजा एमपी. या कायद्यान्वये एलिजा एमपी पहिला चीफ जस्टिस ऑफ इंडिया मानला जातो, एलिजा एमपी. ओके, सुप्रीम कोर्ट निर्माण झाले या कायद्यान्वये, ही एक फॅक्ट लक्षात ठेवा इथं. नेक्स्ट, याने युद्ध कुठली कुठली केली बघा. इंग्रज सुरुवातीच्या काळामध्ये खूप सारे युद्ध लढलेत भारतामध्ये, त्यातले ही आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत. आणि त्याच्या खाली असलेले तह सुद्धा आपल्याला महत्त्वाचे आहेत बघा. पहिलं अँग्लो मराठा युद्ध झालं 1777 ते 82च्या सालाच्या आसपास झालं. आणि हे युद्ध सालबाईच्या तहानं थांबलं. ओके, दुसरं म्हैसूर युद्ध झालं वॉरन हेस्टिंगच्याच कालावधीमध्ये 1780 ते 1784 सालामध्ये झालं. हे मंगलोरच्या तह होऊन हे युद्ध थांबलं. तिसरं युद्ध होतं की अवधचं युद्ध 1784 मध्ये. पुढं वॉरन हेस्टिंगनं सुधारणा काय काय आणल्या ते बघूया आपण. जॉर्ज विल्किंगनं वॉरन हेस्टिंगच्या कालावधीमध्ये देवनागरी टाईपरायटर निर्माण केला. त्याचा फायदा सुरू झाला की भारतामध्ये देवनागरी टायपिंग सुरू झालं. वॉरन हेस्टिंगनं आलिया मदरासीची निर्मिती केली कलकत्त्यामध्ये 1780 साली. भगवद्गीतेचं भाषांतर झालं याच्या कालावधीमध्ये 1785 मध्ये. हिंदू कायद्यांचं इंग्रजीमध्ये भाषांतर करण्यात आलं वॉरन हेस्टिंगच्या कालावधीमध्ये. ह्या फॅक्ट्स लक्षात ठेवा बरं का. क्वेश्चन, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन खूप ट्रिकी येतात, तुम्ही बघितलं पेपरमध्ये, त्यामुळे ह्या फॅक्ट्स खूप महत्त्वाचे आहेत. विल्यम जोन्सनं काय केलं बघा वॉरन हेस्टिंगच्या कालावधीमध्ये. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना केली 1784 मध्ये. अभिज्ञान शाकुंतलन हे जे काय आहे ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं. मनुस्मृतीचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलं 1785 साली. 1785 साली. जगन्नाथ ताडक यांच्या मदतीनं हे ट्रान्सलेशन त्यांनी केलं. ओके, मेक दॅट करेक्शन, 1785 आहे तिथं. जगन्नाथ ताडक कुणी मदत केली हे एक फॅक्ट इथं लक्षात ठेवा. वॉरन हेस्टिंगच्या काळामध्ये आणखी एक महत्त्वाचा कायदा आला, पीटचा कायदा. पीटचा कायदा खूप महत्त्वाचा आहे. पीटच्या कायद्यानं काय झालं बघा, वास्तव नियंत्रण आलं कंपनीवर. याच्यामध्ये दुहेरी नियंत्रण होतं भारत आणि कंपनीवर. गव्हर्नर जनरल काउन्सिल आधी 5 मेंबर्सची होती, ती आता 3 मेंबर्सची झाली. आणि कलकत्ता राजधानी बनली आता. ओके, कलकत्ता राजधानी झाली. ह्या फॅक्ट्स पीट इंडिया कायद्यानं झाल्या. एडमंड बुर्के बिल आलं होतं याच्यामध्ये.
ॲडमेंट बुर्के बिल वॉरन हेस्टिंगच्या कालावधीमध्ये आलं. 1783 मध्ये जेम्स फॉक्सने हे मांडलं होतं. पण हे बिल फेल गेल्यानंतर लक्षात ठेवा, ॲडमंड बुर्के बिल आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. 1783 साली आले, जेम्स फॉक्सनं मांडलं होतं. हे अशा साऱ्या सुधारणा आणि वेगवेगळे बिल्स आपण बघितले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता बघा, मग पुढचं लेक्चर घेऊन येतोय. पुढच्या लेक्चर्समध्ये आपण 2-3 गव्हर्नर जनरल्स एकत्रित करण्याचा प्रयत्न करू. आजचं पहिलं लेक्चर होतं आपण घेतलेलं आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल. तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्यवस्थित कुठल्याही पद्धतीचे कन्फ्युजन होणार नाही. खूप चांगल्या पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला मिळतील. कुठल्याही फॅक्ट्स तुम्ही एकदा हा व्हिडिओ बघा, आणखी एकदा बघा, तुमचे सगळे फॅक्ट्स क्लिअर, कुठेही जास्त वाचायची गरज नाही. एक्झाम ओरिएंटेड अप्रोच ठेवून आम्ही व्हिडिओ डेव्हलप करतोय. थँक्यू सो मच अँड प्लीज शेअर.